धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। नेर गावातील अतिक्रमणधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। धुळे तालुक्यातील नेर गावातील 31 कुटुंबांच्या घरांवर कारवाईच्या आदेशाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे। अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी घरे पाडण्याचे आदेश दिल्यानंतर ग्रामस्थांनी न्यायाची मागणी केली आहे। ही घरे गेल्या 60 ते 70 वर्षांपासून गावठाण जागेवर असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून अनेकांकडे कर भरल्याचे व ग्रामपंचायत नोंदी असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अहवाल मागवला असून आमदार राम भदाने यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देस्ते, धुळे। गावामध्ये शांताराम नगर म्हणून एक एरिया आहे आणि हा गेल्या 1965 पासून अतिक्रमण धारक या एरिया आहे। या भागामध्ये 1960 पासून लोकांनी गावठाण जागावर घरं बांधलेली आहे। तत्कालीन त्या काळातील सरपंचांनी, तत्कालीन ग्रामपंचायतींनी त्यांना तिथे परवानगी दिलेली घरं बांधायला। नेर गावामध्ये 2010ला एका बाहेरगावच्या व्यक्तीने येणे प्लॉटिंग केली होती आणि त्याने या शांताराम नगर परिसरातील जे रहिवासी होते यांचे अतिक्रमण काढून टाकण्यासाठी शासनाकडे अर्ज केला होता, उच्च न्यायालयात अर्ज केला होता। आणि त्या संदर्भामध्ये आज अपर जिल्हाधिकारी साहेबांच्या दालनामध्ये धुळे ग्रामीणचे आमदार माननीय रामदादा भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की जेवढी जी अतिक्रमणं आहेत ते अतिक्रमण येणाऱ्या काळामध्ये रेग्युलाइज करायची, त्याचे सगळे जेवढे पुरावे तेवढे गोळा करायचे आणि ते अतिक्रमण रेग्युलाइज करण्यासाठी प्रस्ताव सादर करायचा असं ठरलं। आणि आमदारांनी त्या मीटिंगमध्ये सांगितलं की एका बाजूला 2011च्या आतील जेवढे अतिक्रमणं आहेत ती रेग्युलाइज करावीत असं शासनाचं धोरण असताना आपले अधिकारी हे अतिक्रमणधारकांना नोटिसा देतात, तिथं JCB पाठवतात आणि घरं पाडण्याचा प्रयत्न करतात। हे अत्यंत चुकीचं आहे आणि यापुढे असं होता कामा नये आणि हे जेवढे अतिक्रमणं आहेत हे रेग्युलाइज करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। धन्यवाद। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।